नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत तुळशीच्या बाजूला या 5 वस्तू ठेवल्यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो. यामुळे घरात गरिबी येते, पैशाचं नुकसान होतं आणि घरात सुख समृद्धी, संपत्ती, समाधान राहत नाही. म्हणून तुळशीच्या बाजूला या 5 वस्तू चुकूनही ठेवू नका. तर मंडळी, हिंदू धर्मात तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचं रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा पसरत असते आणि आनंदसुद्धा येत असतो. तुळशी ही भगवान विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते. तुळशी माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्या अर्थी ती जगतजननी माता लक्ष्मीचे स्वरूप आहे. तुळशीची पूजा केल्याने तुमच्यावर भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम राहतो. कारण शास्त्रानुसार जे लोक तुळशीची पूजा करतात त्यांना लक्ष्मीची प्राप्ती होते. जी सेवा केल्यामुळे विष्णू भगवान लवकर प्रसन्न होतात ती म्हणजे तुळशीची पूजा होय. तर मंडळी, नियमितपणे तुळशीची पूजा करत असाल तर आपल्यावर कधीही पैशाचं संकट येणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळशीभोवती काही वस्तू ठेवल्यामुळे आपल्यावर अडचणीचं संकट येऊ शकतं. वास्तुशास्त्रानुसार काही अशा वस्तू असतात ज्या तुळशीच्या जवळ ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि संपत्ती आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. वास्तूप्रमाणे तुळशीच्या जवळ या वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊया तुळशीजवळ कोणत्या 5 वस्तू ठेवायच्या नसतात. पहिली वस्तू, कचरा. तुळशीच्या जवळ कचरा कुंडी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. जर तुम्ही कचऱ्याचा डबा तुळशीच्या बाजूला किंवा तुळशीच्या समोर ठेवत असाल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. तुळशीला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडत असतो आणि तिथे कचरा कुंडी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढत असते. तुळशीजवळ कचरा साठवून ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तुळशी ही हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. तर अशा पवित्र तुळशीच्या बाजूला कचरा ठेवणे किंवा कचरा गोळा करून ठेवणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे घरात दारिद्र्यता येते आणि धनहानीसुद्धा होते. बूट आणि चप्पल अशुभ मानले जातात आणि ते तुळशीजवळ ठेवल्याने तुळशीची पवित्रता कमी होते. तुळशी हे लक्ष्मीचे स्वरूप असल्यामुळे तुळशीच्या जवळ बूट चप्पल ठेवल्यास तुळशीचा अपमान होतो आणि त्यामुळे घरात धनहानी होऊ शकते. तर मंडळी, बूट चप्पलमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, जे आपण आपल्या पायात घालून सर्वत्र फिरून घरामध्ये येत असतो आणि नकळत आपल्या तुळशीच्या बाजूला किंवा तुळशीच्या समोर ठेवून देतो. असे केल्यामुळे आपल्यावर संकट येऊ शकतं, अडचणी वाढू शकतात, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्यासुद्धा उद्भवू शकतात आणि आर्थिक चणचणसुद्धा भासू शकते. यामुळे तुळशीच्या बाजूला किंवा तुळशीच्या आसपास कधीही चप्पल बूट चुकूनही ठेवू नका. काटेरी झाडं. काटेरी झाडं तुळशीच्या भोवती ठेवू नयेत. काटेरी झाडं नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. त्यामुळे घरात अशांती राहते, तणावाचं वातावरण निर्माण होतं. काटेरी झाडामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि अशी झाडं तुळशीच्या बाजूला किंवा तुळशीच्या शेजारी किंवा तुळशीच्या समोर ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. कारण तुळशी ही पूजनीय माता मानली जाते. असं केल्यामुळे घरात वादविवाद होतात, पती पत्नीमध्ये वाद होतात आणि घरात एकी राहत नाही. याचा परिणाम आपल्या सुखसमृद्धीवर पडत असतो. म्हणून तुळशीच्या आसपास चुकूनही काटेरी झाडं ठेवू नका. मुळात काटेरी झाडं घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. हे वास्तुदोषाचे एक कारण आहे. म्हणून काटेरी झाडं घरात चुकूनही ठेवायचं नसतं. शिवलिंग. तुळशीजवळ शिवलिंग ठेवण्यासही मनाई आहे. तुळशी आणि शिवलिंग दोन्ही पवित्र आणि पूजनीय आहेत, पण ते एकत्र ठेवू नयेत असे शास्त्रात सांगितले गेले आहे. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि पैशाचं नुकसान होतं आणि तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तुळशीभोवती मांस आणि मद्य सेवन करू नये. तुळशीला शुद्ध आणि पवित्र वातावरण आवडतं. मांस आणि मद्य सेवन केल्याने तुळशीची पवित्रता कमी होते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तुळशी ही पवित्र आहे. मांस खाणाऱ्या लोकांनी तुळशीची पूजा करू नये. त्यांना तुळशीची पूजा केल्याचा लाभ मिळत नाही.
अजून एक वस्तू आहे जी तुळशीच्या बाजूला ठेवायची नसते. आपण जेव्हा कपडे वाळत घालतो तेव्हा तुळशीच्या बाजूला चुकूनही वाळू घालू नका किंवा तुळशीच्या बाजूला कपडे धुवू नका. जेव्हा आपण कपडे धुवत असतो तेव्हा तुळशीवर त्याचे शिंतोडे पडत असतात. तर अशा वेळी तुळशीचा अपमान होतो आणि तुळशी आपणास शाप देऊ शकते. म्हणून तुळशीच्या बाजूला कपडे वाळत चुकूनही घालू नका. तर मंडळी, तुळशीभोवती नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. तुळशीला नियमितपणे जल अर्पण केलं पाहिजे. तुळशीची पूजा रोज केली पाहिजे. तुळशीभोवती फुले, दिवा इत्यादी सकारात्मक ऊर्जेला चालना देणाऱ्या वस्तू ठेवल्या पाहिजेत. रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावला पाहिजे. यामुळे दरिद्रता नाहीशी होते आणि आपणास सुख समृद्धीचा लाभ मिळतो. तर मंडळी, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला उत्तर पूर्व कोपऱ्यात आपण तुळशीचं रोप लावू शकता. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. रोजच्या देवपूजेत तुळशीचा उपयोग कसा करावा? तर मंडळी, विष्णू भगवान यांना तुळस अत्यंत प्रिय आहे. म्हणून देवाऱ्यामध्ये विष्णू भगवानांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, त्यांना रोज तुळशीपत्र अर्पण करावे, तुळशीच्या मंजुळा अर्पण करावे. असे केल्यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. त्याचबरोबर जर आपल्या घरात विष्णू भगवान यांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर आपण घरामध्ये बाळकृष्ण किंवा विठ्ठलाला तुळशीपत्र अर्पण करू शकता. तर मंडळी, विष्णू भगवान यांच्या अवताराच्या कोणत्याही मूर्तीला आपण तुळशीपत्र अर्पण करू शकता. ते आपणास विष्णूला अर्पण केल्याचे पुण्य प्राप्त होते. असे केल्याने आपणास लाभ मिळतो. त्याचबरोबर जर आपल्या देवाऱ्यात शंख असेल तर त्यालासुद्धा आपण तुळशीपत्र अर्पण करावे. असे केल्याने सुखसमृद्धीची प्राप्ती होते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.